निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया। चला दोस्त हो रोगराईला हकलून देऊया। सर्वांना नमस्कार मित्रहो, फळे, पालेभाज्या, फळभाज्या याच्यावर आजकाल केमिकल्सची फवारणी, सतत रसायनांची फवारणी केली जाते। कीटकनाशकं स्ट्रॉंग वेगवेगळ्या प्रकारची त्याच्यावर फवारली जातात। मग अशा प्रकारे हे केमिकल्स, रसायन आणि पेस्टिसाइड्स म्हणजे कीटकनाशकं मिक्स असलेलं हे खाण्यामध्ये लोकांना भीती वाटते आणि आम्ही सांगतो की त्याचे खूप दुष्परिणाम असतात। हे जर कीटकनाशकं किंवा ही रसायनं जर पोटात गेली तर त्यापासून कॅन्सरसारखा आजार होऊ शकतो, हे आम्हीच सांगतो। बाकीचे हे आजार, क्रॉनिक आजार जे शरीरामध्ये असतात ते होऊ शकतात। मग हे त्या पालेभाज्यावर, फळभाज्यावर किंवा फळावर हे जे फवारलेलं किंवा वापरलेलं असेल केमिकल्स, हे कशा प्रकारे काढून टाकावं हे आज आपण पाहूया। त्याचा प्रभाव कशा प्रकारे कमी करता येतो, कशा प्रकारे त्याला कमीत कमी लेवलला आणून ठेवता येतं आणि आपणाला आरोग्यासाठी जे पाहिजे ते मुबलक फळं खाता येतील, पालेभाज्या खाता येतील आणि फळभाज्या खाता येतील, हे आपल्याला साधता येईल। तर यासाठी सगळ्यात पहिला महत्त्वाचा जो मार्ग आहे तो म्हणजे वॉशिंग, म्हणजे धुवून घ्यायचं। म्हणजे कशानं? साध्या पाण्यानं पण तुम्ही धुवा। एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्या, त्याच्यामध्ये जे काय आणलं असेल, पालेभाज्या असेल, फळभाज्या असेल, फळं असतील, त्याच्यामध्ये ते बुडवून ठेवा। थोडा वेळ त्याच्यामध्ये 15-20 मिनिट, अर्धा तास, किंवा जर त्याच्यामध्ये जमलं तर आणखी थोडं मीठ टाका, 1 चमचा 2 चमचे त्याच्यामध्ये मीठ टाका आणि अशा ह्याच्यामध्ये ते राहू द्या। कारण मिठानं काय होईल की त्या केमिकल्स बरोबर, त्या कीटकनाशकांच्या बरोबर एक कंपाऊंड तयार होईल आणि ते मीठ त्याला ओढून घेईल बाजूला, अशा प्रकारे। तर हे धुवून घेतलं किंवा साधं जर समजा आता फळभाज्या असतील, म्हणजे समजा काकडी आहे, टमाटा आहे, तर हे नळाखाली जर धुतलं, घसघस तुम्ही घासून धुतलं, त्याला साबण लावून धुवू नका। कोणत्याही फळभाज्याला, फळाला, कुणालाही साबण लावून नाही द्यायचं, पण ते धुण्याआधी तुमचे हात मात्र साबणानं धुवून घेतले पाहिजेत। हात अगोदर साबणानं धुवून घ्या आणि घसघस घासून त्याला, त्या फळभाज्याला म्हणजे फळांना नळाच्या पाण्याखाली धुतलात तरी पण ते चांगलं होतं। तसंच कोमट पाणी जर वापरलं त्यासाठी तर ते आणखी फायद्याचं आहे। नळाचं जे असतं ते थंड पाणी असतं आणि कोमट पाणी आपल्याला करून त्याच्यामध्ये ही फळं किंवा पालेभाज्या त्याच्यामध्ये ठेवता येतात। तसंच काय एक पद्धत आहे की फळाचं किंवा फळभाज्यांचं वरचं टर्फल काढून टाका असं म्हणतात। त्याच्यामध्ये बरेच केमिकल्स किंवा कीटकनाशकं निघून जातील, परंतु आरोग्याच्या दृष्टीनं ही तेवढी चांगली पद्धत नाही। कारण त्याच्यामुळं काय होतं की जे चांगले घटक आहेत, चांगले फायबर्स आहेत, जे जीवनसत्व आहेत, व्हिटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, हे चांगले चांगले घटक त्याच्याबरोबर निघून जाण्याची भीती असते। म्हणून याच्यापेक्षा हे बाकीचे जे धुवून घेण्याच्या पद्धती आहेत किंवा आणखी जे आपण बोलणार आहोत त्या पद्धतीपैकी इतर पद्धती वापराव्यात। साल काढून टाकायचं किंवा सोलून घेण्याची पद्धत शक्यतो वापरू नये। तसंच एक आहे बघा, ब्लँचिंग म्हणून एक मेथड आहे। ब्लँचिंग जसं की आपण दुधासाठी सुद्धा वापरतो की दूध एकदम गरम करायचं, उकळायचं आणि ते दूध लगेचच फ्रीजमध्ये थंड ह्याच्यात ठेवून टाकायचं। तशा प्रकारचीच पद्धत म्हणजे पालेभाज्या करता कशी आहे की तुम्ही उकळतं पाणी घ्या अगोदर, त्यात पालेभाज्या आधी नाही टाकायच्या किंवा फळभाज्या नाही टाकायच्या, अगोदर पाणी उकळतं घ्या, ते खाली काढून घ्या, त्याच्यामध्ये अर्धा ते 1 मिनिट हे पालेभाज्या किंवा फळभाज्या किंवा फळं त्याच्यामध्ये ठेवा। किती वेळ? फक्त अर्धा ते 1 मिनिट, लगेच त्यातून बाहेर काढा आणि अतिशय थंड म्हणजे बर्फाच्या पाण्यामध्ये लगेच ते टाका। म्हणजे काय होईल की याच्यातले केमिकल्स, रसायनं, कीटकनाशकं हे निघून जायला, कमी व्हायला त्याच्यातून मदत होईल। याला ब्लँचिंग अशी पद्धत म्हणतात। तसंच बाहेरून मार्केटमधून आणल्यानंतर जर उन्हामध्ये थोडा वेळ ठेवलं तर ते पण खूप चांगलं आहे। फक्त पालेभाज्यांचं काय होईल की त्या सुकून जातील, नाही तर बाकीच्यांना थोडा वेळ, अर्धा 1 तास 2 तास फळांना वगैरे उन्हात ठेवायला काहीही हरकत होणार नाही। कारण ह्याच्यामुळं काय होईल थोडंसं की तिथं जे काही त्या फक्त नुसते केमिकल्स, रसायनं, पेस्टिसाइड एवढंच नसतं तिथं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांनी हाताळल्यामुळं काही तिथं व्हायरसेस, विषाणू येऊ शकतात, बॅक्टेरिया येऊ शकतात, जंतू येऊ शकतात, इन्फेक्शन होऊ शकतं किंवा काही जे पोटासाठीचे जे क्रमी असतात ते पण कुणाच्या हाताने त्याच्यात आलेले असतील। म्हणजे याचा जर नायनाट करायचा असेल तर ते उन्हामध्ये ठेवलं तर त्याचा थोडासा फायदा होऊ शकतो। तसंच विनेगार जे असतं, हे विनेगार जर वापरलं तर आपण काय करायचं की 10% विनेगार घ्यायचं आणि 90% पाणी घ्यायचं आणि या मिश्रणामध्ये हे पालेभाज्या, फळभाज्या, फळं बुडवून ठेवायचे एक अर्धा 1 तासापर्यंत आणि नंतर त्यातून काढायचे। म्हणजे बरेच जंतू पण मरतील
त्याच्यातले कीटकनाशक किंवा हे केमिकल्स यांचा पण प्रभाव कमी होईल. किंवा बेकिंग सोडा पण याच्या ठिकाणी वापरला जाऊ शकतो. तसंच हळद पाणी, म्हणजे हळद थोडी पाण्यामध्ये मिक्स करायची, ते हळद पाणी होऊ द्यायचं चांगलं पिवळ्या रंगाचं, आणि त्याच्यामध्ये हे सगळं टाकायचं आणि त्याच्यातून बाहेर काढल्यानंतर अर्ध्या एक तासानंतर नंतर पुन्हा ते स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं. तर अशा प्रकारानं हे वेगवेगळे मार्ग आहेत की पालेभाज्या, फळभाज्या आणि फळं यांच्यावर जे केमिकल्स किंवा रसायनं जे जमिनीमध्ये खत म्हणून वापरलेले असतात किंवा कीटकनाशक किंवा पेस्टिसाइड जेवरून फवारणी केलेली असतात, यांचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होणार नाही. यांच्या दुष्परिणामानं भिवून हे खायचं बंद करणं हे आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाही. म्हणून शक्यतो कसं की सेंद्रिय जे शेती असते केलेली किंवा गांडूळ खत वापरून केलेली शेती असते, सेंद्रिय खतं वापरलेली शेती असते, ऑर्गॅनिक्स जे आपण फूड म्हणतो, हे जे आपण असतो हे वापरणं सगळ्यात चांगलं आहे. स्वच्छता पाळणं पण सगळ्यात चांगलं आहे. परंतु हे फक्त एकट्याच्या हातातली गोष्ट नाही. हे खूप महत्त्वाचं आहे, पण एकट्याच्या हातातली नाही. तर आपणाला मार्केटमध्ये जे मिळतं त्या पालेभाज्या, फळं आणि फळभाज्या खाणं अत्यंत आवश्यक आहे. मग त्यासाठी या घटकांचा दुष्परिणाम शरीरावर होणार नाही यासाठी ज्या ज्या पद्धती सांगितल्या, ज्या ज्या मेथड सांगितल्या, त्याच्यापैकी तुम्हाला सोयीची जी पद्धत वाटेल ती एखाद दुसरी पद्धत वापरली पाहिजे. तशी पद्धत वापरूया. ते फळभाज्या, फळे आणि पालेभाज्या हे सगळं आहारामध्ये समावेश करूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, इतरांना पाठवा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान.